तुम्ही आता बिझनेस करताय, पण तुमचं एक पुढचं पाऊल पडताना दिसतंय. तुम्ही सामाजिक क्षेत्रात राजकारणात उतरताना दिसताय. बरोबर. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. हो. कशी तयारी सगळी सुरू आहे? तयारी तर आम्ही चालू केलेली आहे आता. आता व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही 8-10 वर्षामध्ये बरंच समाजकार्य वगैरे झालेलं आहे आमचं. मग ते कोविडच्या काळामध्ये असेल, मध्ये आमच्या इथं कोल्हापूरला महापूर आला त्यावेळेस असेल, अधूनमधून असेल. म्हणजे दोघांनाही आम्हाला ह्या गोष्टींची फार आवड आहे. म्हणजे बर्थडे वगैरे असला तर ठीक आहे बाबा, मुलांचा असेल हे वगैरे ठीक आहे. पण आमचा बर्थडे असेल, काय असेल, तर आम्हाला त्यावेळेस ते 5-10 हजार इथं काहीतरी फटाके वगैरे लावून खर्च करण्यापेक्षा कुठंतरी कुठल्या तरी शाळेत मुलांच्या म्हणा, वृद्धाश्रममध्ये जाऊन म्हणा, तिथं त्यांना मदत केलेली आम्हाला ते म्हणजे जीवाला एक आराम भेटतो. खूप चांगलं वाटतं ते. आता ह्या माध्यमामधूनच मला असं वाटतंय, की महिला जी आहे, आता मी 10 वर्षापूर्वी मी सुद्धा घरातच बसायचे. म्हणजे घरातून बाहेर निघणं आणि हे बोलणं वगैरे यातलं काहीच म्हणजे मला जमत नव्हतं. समोर कॅमेरा आला की असं थरथरायला होत होतं. पण आता तसं चालत नाही. माझी महिला माता भगिनी प्रत्येक घरात तुम्ही जर गेला तर घर सांभाळून, संसार सांभाळून, सासू-सासरे सांभाळून काही ना काही घरात बसून उद्योग करतात त्या. मग ते ब्लाउज शिवणं असेल, परत पापड बनवणं असेल, काही छोटे-मोठे जे आहेत ते बरेच उद्योग करतात. हातावरती स्वेटर बनवणं असेल, व अशा माझ्या संपर्कातल्या सुद्धा भरपूर आहेत. त्या महिलांना त्यांच्या कामासाठी, केलेल्या कामासाठी मार्केट मिळवून देणं आणि त्या मार्केट सोबतच त्यांच्या कामाला दाम मिळवून देणं. हे काम करायचंय प्रत्येक महिलेला स्वावलंबी आणि सक्षम बनवायचंय. त्याच्यासाठी मला एक हे मी पाऊल ठेवत आहे समाजकारणामध्ये. तर बघूया आता काय होतंय पुढे. अजून बरेच गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत.